हे जन मुडतंय हे संतांना पावत नाही. त्यांना नेहमी कळवळा येतो आणि या कळवळ्यापोटी मग संतांनी जनाचा जडाचा जीवाचा उद्धार केला. जन म्हणजे तुमचा आमचा उद्धार केला, जड म्हणजे साक्षात ज्ञानोबरायांकडे पाहिलं तर भिंतीचा उद्धार केला आहे, आणि मायबाप जीव म्हणजे साक्षात बाळूमामांनी मेंढी माऊलीचा उद्धार केला आहे. इथपर्यंत संतत्वाने त्यांचा अवतार कार्यामधले जनाचा जडाचा जीवाचा उद्धार करून या मातीला पावन केला. विठ्ठल 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 विठ्ठल. अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जड जीव. आजही बाळूमामा काय फार लांबचा संत नाही आहे. बाळूमामांचा जन्म 3 ऑक्टोबर 1892 आणि समाधी 4 सप्टेंबर 1966. 74 वर्षांचं आयुष्य मामांचं आहे. 1966 म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं कधी 15 ऑगस्ट 1947. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा काही वर्ष या मातीत मामा होते हे आम्हाला विसरून चालणार नाही. आज या 21व्या शतकाला पावन करणारा 21व्या शतकाला तारणारा शेवटचा संत म्हणजे बाळूमामा आहेत. परवा दिवशी गुढीपाडवा आहे आणि ग्रामीण भागामध्ये फार मराठी म्हणे गुढीपाडवा आणि नीट असं अजिबात नाही. माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या. मला सांगायचं आहे, हिंदू धर्माच्या मातीत तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत. हिंदू धर्माचे पाईक तुम्ही आम्ही आहोत. मायबाप आपल्या प्रत्येकाच्या घरावरती गुढी उभारलीच पाहिजे. ज्याच्या घरावरती गुढी नाही ते घर हिंदूंचं नाही आणि त्याला हिंदू म्हणून घेण्याचा सुद्धा हक्क नाही. आपण जर खरं हिंदू आहोत तर आपल्या प्रत्येकाच्या घरावरती गुढी उभारलीच पाहिजे. अरे गुढी ही यशाचं प्रतीक आहे. तुमचं आमचं मराठी वर्ष गुढीपाडव्याला चालू होतं, पण मराठी वर्षच आता मराठी पोरांना कळत नाही. पोरांना वाटतं आपले वर्ष आपलं हॅपी न्यू इयर 1 जानेवारीला चालू होतं. खोळ्यांनो आपलं वर्ष गुढीपाडव्याला चालू होतं. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी सगळ्यात पवित्र मुहूर्त आहे. गुढीपाडवा हे तुमच्या यशाचं, तुमच्या कर्तृत्वाचं, तुमच्या कार्याचं प्रतीक आहे. म्हणून येणाऱ्या गुढीपाडव्याला प्रत्येकाच्या घरावरती गुढी उभा राहिलीच पाहिजे. मायबाप टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. तुमच्या आमच्या यशाचं प्रतीक म्हणजे गुढीपाडवा आहे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. ज्ञानोबराय म्हणतात गुढीपाडवा हा तुमचा आमच्या आयुष्यातला सगळ्यात पवित्र सण आहे. अरे साक्षात जगाचा मालक मेंढ्या राखायचा, पण मेंढ्या राखत असताना अरे मेंढराच्या वाड्यावरती सुद्धा बिरळावरती सुद्धा बाळूमामा गुढी उभा करायचा. आणि त्याच बळवाचे पाईक तुम्ही आहात. त्यामुळे प्रत्येकाच्या घरावरती गुढी उभा राहिली पाहिजे. कारण प्रभू श्री रामचंद्र अरे 14 वर्षाचा वनवास भोगून अयोध्येत आले आणि प्रभू श्री रामचंद्रांचा वनवास संपला. आपला राजा आपल्या घरात आला म्हणून सर्वांनी गुढ्या उभारल्या, आनंदाने उड्या मारल्या. तो दिवस म्हणजे गुढीपाडवा आहे. विठ्ठल विठ्ठल. 74 वर्षांच्या आयुष्यामध्ये मामांनी अनेक चमत्कार केले. इथल्या मातीचा उद्धार केला, इथल्या जनाचा उद्धार केला, इथल्या जडाचा उद्धार केला, इथल्या जीवाचा उद्धार केला. मामा म्हणतात अरे नीतीने वागावे कमी नाही होतं, उन्मत्ताला मामा शासन करीत. मामाच्या दरबारात नीतीला महत्त्व आहे. मामाच्या दरबारात मायबाप हो नीतीनंच वागावं लागतं. मामाच्या दरबारात कोणी अभद्र वागत असेल, मामाच्या भक्ताला कोणी त्रास देत असेल तर मामा त्याला शासन केल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. अनेकांना शासन मामाने केलंय. मामाच्या दरबारात आल्यानंतर नीतीनं वागा, आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. विठ्ठल. गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा. हातात काठी घोंगडी पाटी धनगर मोठा, हातात काठी घोंगडी पाटी धनगर मोठा. गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, गुलाबी गुलाबी मामाचा पेटा, माझ्या गुलाबी गुलाबी मामाचा पेटा.
गुलाबी मामाचा फेटा माझ्या मामाचा फेटा माझ्या मामाचा फेटा बोला बोला बाळूमामा नावानं चांगले बोला बाळूमामाच्या नावानं चांगले बोला बोला शिळमेंढ्याच्या नावानं चांगले बोला बोला हलसिद्धनाथाच्या नावानं चांगले बोला बोला मुळे महाराजांच्या नावानं चांगले बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगले सर्वांनी हात वरती ठेवायचे आणि जगाच्या मालकाला स्वतःच जय बाळू. टाळी अर्पित करायचे बाळू विठ्ठल कुमाई जय कुमाई आपली टाळी जगाच्या मालकापर्यंत पोहोचली पाहिजे. कुमाई कुमाई सचिन सचिन तुमचा हार आहे ये गेटो बार सचिन नाही, गुढी. पीठो बार कुमाई बार कुमाई बार कुमाई कुंडली कवरदारी ते मामा माझा मामा माझा 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 मी मामाचा बाळू माझा 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 बाळू मामा माझा मी बाळू मामाचा बाळू मामा माझा मामा माझा माझा मामा माझा मी मामाचा बाळू मामा माझा बाळू मामा माझा मी बाळू मामाचा बाळू मामा माझा बाळू मामा माझा मी बाळू मामाचा बाळू मामा माझा मी मामाचा मी मामाचा बाळू मामा माझा मी मामाचा मी मामाचा बाळू मामा माझा 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 बाळू मामा माझा मी बाळू मामाचा बाळू मामा माझा 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 मामा माझा मी मामाचा बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भले जय बाळू मामा मायबाप हो तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जडचिव वाडावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाची संतांनी तुमच्या आमच्या ताटामध्ये तुमच्या आमच्या पदरामध्ये धर्म भक्ती भाव सर्व काही वाढलेलं आहे आणि त्यामुळं तुमचं आमचं आयुष्य निश्चितपणे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. बाळूमामाच्या दरबारात तुम्ही आम्ही आलेलो आहोत. बाळूमामाच्या दरबारात इथं आलेल्या सर्व भाईभक्तांना विनंती की तुम्ही बाळूमामाच्या दरबारातून काही घेऊन नाही गेला तरी चालेल, फक्त काय घेऊन जा, आपल्या चपला आपणच घेऊन जा असं मी अजिबात म्हणणार नाही. मामाच्या दरबारात आलेला हात, मामाच्या दरबारातून सेवा हा धर्म घेऊन जा, मामाच्या दरबारातून भक्ती हा धर्म घेऊन जा, मामाच्या दरबारातून भाव हा धर्म घेऊन जा. अरे जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही राहा, जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही राहा, पण ज्या ज्या वेळेस तुमच्यावरती संकट येईल ना त्या वेळेस फक्त मुखाने अरे बाळूमामा बोला, तुमच्या आयुष्यातलं संकट भाकरीप्रमाणे ताटात कुस्करल्याशिवाय जगाचा मालक बाळूमामा राहणार नाही. आणि तुम्हाला बाळूमामा पाहायचा असेल, बाळूमामा तुम्हाला पाहायचं असेल, बाळूमामाचं दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर आजही तुम्ही बाळूमामा पाहू शकता, आजही तुम्ही बाळूमामांचं दर्शन घेऊ शकता. या भारताच्या मातीमध्ये अरे बाळूमामांचे 19 बग्गे आहेत. या 19 बग्ग्यामध्ये बाळूमामांची लाखो कोट्यावधी मेंढी माऊली. कधीतरी या बाळूमामाच्या बग्ग्यावरती जा आणि या मेंढी माऊलीच्या चरणाची धूळ स्वतःच्या मस्तकी लावा आणि 1 मिनिट फक्त डोळं मिटा. अरे साक्षात ब्रह्मांडाचा मालक सद्गुरू संत बाळूमामांचं दर्शन तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. मेंढी माऊलीच्या पदस्पर्शाची ताकद आहे मायबाप, पदस्पर्शाची ताकद आहे. मामांचं अवतार कार्य मायबाप हो या पृथ्वी तलावरचं 4 सप्टेंबर 1966च्या या दिवशी मामांनी ठरवलं मरुगबाईच्या कुशीत समाधिस्थ व्हायचं. जगाच्या मालकाचा आदेश आला,
नंदीवरती बसून साक्षात महाशिवशंकर मामांना नेण्याकरता आला. मायबाप लक्ष्मण मोरे मामांचे पाय चेपित होते. मामांच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून अनेकांनी मामांना विचारलं, मामा जगाचं मालक आहात, ठरवलं तर तुम्ही किती वर्ष जगू शकता, पण मामा तुमच्या चेहऱ्यावरती चिंता काय, सांगा मामा. मायबाप हो, सर्वसामान्य माणसाच्या अंतसमयाला त्याच्या चेहऱ्यावरती चिंता असते. माझ्या संसाराचं कसं होईल, माझ्या पोरांचं कसं होईल, माझ्या बाळाचं कसं होईल, माझ्या एवढ्या संपत्तीचं कसं होईल. मामांच्या चेहऱ्यावरती चिंता अजिबात नव्हती, पण चिंता फक्त एकच होती, अरे माझ्या समाधीनंतर माझ्या मेंढी माऊलीचा सांभाळ कोण करणार, कोण सांभाळणार या जगाच्या मालकाची मेंढी माऊली, कोण चारा देणार माझ्या मेंढी माऊलीला, कोण सांभाळणार माझ्या लेकरांना. यामुळं मामांच्या चेहऱ्यावरती चिंता होती. भक्तांनी विचारलं, मामा काय चिंता आहे. मामांनी सांगितलं, रे मेंढी माऊलीचा कोण सांभाळ करणार, कोण जबाबदारी घेणार, कोणी पुढे येईना, कोणी म्हणाना, कारण मामांची मेंढी माऊली म्हणजे साक्षात 33 कोटी देव आहेत, त्यांना सांभाळणं सोपी गोष्ट नाही. मेंढी माऊली म्हणजे मामांची लेकरं आहेत, त्यांना सांभाळणं सोपी गोष्टी नाही. मायबाप मामांच्या मुखातून वाणी आली, अरे सुकाळीच्या नो, जोपर्यंत तुम्हाला माझी मेंढरं सांभाळता येतील तोपर्यंत सांभाळा. अरे जोपर्यंत तुम्हाला माझी मेंढरं सांभाळता येतील तोपर्यंत सांभाळा. ज्या दिवशी तुम्हाला माझी मेंढरं सांभाळता येणार नाहीत त्या दिवशी माझी मेंढरं आदमापूरच्या डोंगरात सोडून द्या. अरे आदमापूरच्या डोंगरातला दगडसुद्धा या बाळू धनगराची मेंढर राखीन, आणि नाही राखली तर जगात नाव सांगणार नाही बाळू धनगर आहे. त्या दिवसापासून या मातीत बग्गा नावाची संकल्पना आली, आणि बग्गा नावाच्या संकल्पनेतून मामांच्या मेंढीबोलीचा सांभाळ केला जातो. मामांचा डंका साऱ्या जगात आहे. 7 समुद्राच्या पल्याड मामांचं मंदिर उभा राहिलं. काही दिवसापूर्वी न्यूझीलंडमध्ये गुरुमाऊली ढोणे महाराज गेले होते. न्यूझीलंडच्या मातीतसुद्धा संत बळवांची भक्ती आणि संत बळवांचं मंदिर उभं राहिलं. पण काही ठिकाणी मामांच्या नावाखाली बंधुगिरीसुद्धा केली जाते. मला सांगायचं आहे, मामांच्या शिवजय ग्रंथात लिहिलंय, हा देव नसे व्यापारी, धंदा नाही पुजारी, येथे येती नरनारी भाव बळीची. अरे मामाच्या दरबारात भाव हेच बळ आहे, कारण मामाच्या दरबारात गेल्यानंतर तुम्हा आम्हाला काही मागावं लागतच नाही. मामा तुम्ही न मागताच दिल्याशिवाय राहत नाहीत. हा मामांची ताकद आहे मायबाप. त्याच्यामुळं मामांची भक्तिभावानं सेवा करा, काही कमी पडणार नाही. पण मामांना काहीतरी तुम्ही द्या, तुमचा वेळ द्या, तुमची भक्ती द्या, तुमची सेवा द्या. कोणी अन्नदान करा, कोणी ज्ञानदान करा. मायबाप मामांच्या दरबारात दिलेलं कधीही वाया जात नाही. मामांना तुम्ही पसाभर दिलं तर मामा तुम्हाला पोतभर देतील. ही मामांची ताकद आहे. कारण मामा संत आहेत, मामा माय आहेत, मामा बाप आहेत, मामा कृपावंत आहेत. आणि मामांचा महिमा या जगामध्ये मायबाप फार थोर आहे. आज या कीर्तनरूपी सेवेकरता बावकलवाडी व बावकलवाडीच्या पंचकृष्ण आलेल्या समस्त मायबापांचे धन्यता देतो. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य युवक मित्र बंडा तात्या कराडकर यांचे पटशिष्य दिगंबर महाराजजी गोरे यांनाही धन्यता देतो. हरिभक्त परायण महाराष्ट्राची गान कोकिळा बापू महाराज पवार यांनाही धन्यता देतो. वाघोशी गावचे हिंगणगाव नगरीचे हनुमंत महाराज पांडुळे, आपल्या या धायगुडे मेळ्यातील कीर्तनकार आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक हरिभक्त परायण महादेव महाराज धायगुडे पाटील, तसेच बावकलवाडीचे समस्त भजनी मंडळ यांचाही आशीर्वाद घेतो. विनेकरी बाबांचंच नाव आहे साक्षात विठ्ठल महाराज, म्हणजे विनेकरीसुद्धा विठ्ठल आणि कीर्तनकारसुद्धा हरी. त्याच्यामुळे कीर्तनकार रंगायला अजिबात वेळ लागला नाही. आळंदीहून आलेले वैष्णव कीर्तनकार, हे कीर्तन आपण पुन्हा वैष्णव कीर्तनकार या यूट्यूब चॅनलला पाहू शकता. त्यांनाही धन्यता देतो. सुंदर अशी साऊंड सिस्टीम आदरणीय आमचे भिशेदादा धायगुडे महाराज यांनाही धन्यता देतो. आणि कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम देण्याच्या दिशेने जातो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.